माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कृष्ण भगवंत सगळे द्वारपाल असणारे गेले आणि सांगितलं आपल्या बागेत सगळं उद्ध्वस्त झाले, आपली बाग सगळी मोडून टाकले, एक वाढणे राहिले, आम्हाला ऐकायलाच तयार नाही. मग कृष्ण भगवंतांनी सांगितलं आता कुणाला पाठवावं. मग ते सांगितलं गरुडाला संकेत दिला, तुम्ही जावा. गरुडाला एवढं वाईट वाटू लागलं, एक वाढण्यात मी एवढा भलाढ्य ही कृष्ण भगवंताला म्हणत तिथं माझ्या पाठीवर वाहून घेऊन जातो आणि मला फक्त वाढण्याला आणण्यासाठी, ती वाढणेर बागेतून हकलण्यासाठी आणि मला पाठवत आहेत. म्हणून वाईट वाटलं, डोळ्याला पाणी आलं आणि राग आज्ञा म्हणून बागेमध्ये गेले. आणि गेल्यानंतर पाहते तर काय, तिथं जाऊन हनुमंतराया बसलेले आहेत, तर त्याला नमस्कार केला नाही, काही नाही, आणि आपल्या चुंचीनं त्यांना हाणू लागले. हनुमंतराया खवले, जय श्रीराम म्हणले की लगेचच उठले. तिथून उठले की युद्ध करू लागले. कुठले गरुडाला ऐकत तिथं युद्ध केलं, गदेनं मळवलं आणि पुन्हा फळं फिकून टाकू लागले, वाकुल्या दाखवू लागले. ती वाढण्याची जात ऐकेल का गरुडाला? फळ फेकायचं, खायचं, अर्ध टाकून द्यायचं आणि बक्क म्हणून डोक्यात घालायचं. असं करत करत शेवटी त्याला उचललं, शेपटाला गुंडाळलं आणि तिला समुद्रात फेकून. मग गरुड कस तर आपलं पवत आपला आला. म्हणला कृष्ण भगवंताला येऊन रडू लागला, तुम्हाला एवढं जर वाटत असलं तर मला इथं शिक्षा द्यायचं होतं, पण मला हनुमंतराया त्याच्या आणण्यासाठी का पाठवलं? मग त्यांनी सांगितलं तुम्ही काय गेल्यावर त्याला इज्जत दिली का नाही? आपण जर कुणाच्या घरी गेलो असलो, त्यांनी जर आपल्याला नीट बोलत नाही तर आपण तर त्यांना नीट बोललं पाहिजे का नाही? तेव्हाच ते आपली इज्जत करणार आहेत की. आणि तुम्ही असं का केलं म्हणून सांगितलं. मग ऐकत नाहीत, मग रडू लागला गरुड. मग आता कुणाला पाठवावं आणायला? कोडं पडलं. मग प्रद्युम्नाला सांगितलं तुम्ही काय करा, आपल्यात एक वाढण्यार आले म्हण, ती वाढण्यार घेऊन या इकडं, नसल्या तर हाकलून लावा किंवा बागेच्या बाहेर, बाग सगळी खराब केली म्हणून. लगेच चतुरंगसेना सोबत घेतली प्रद्युम्नानं. ह्या वाढण्यासाठी एवढं सैन्य नेऊ, तेवढं नेऊ, मग मी येऊ का सोबत? नाही. बळीरामाला घेऊन जातो का? तुम्ही काय सांगू लागला, काय नाही. एक वाढण्यात आणि बळीरामला त्याला पाठवता, तुम्ही येता येत असली आणि मी काय कमी आहे का? मी विद्या करणारा राजकुमार आणि मला काय सगळ्या विद्या येत, वाढण्याला आणण्यासाठी पाठवलात आम्हाला सैन्य, एवढी ह्याची काय गरज नाही म्हणले. मग गेले आणि सैन्य घेऊन. मग हनुमंतरायाने लांबूनच बघितलं, ए बरकटा, आणि तू झाडाचा बंदोबस्त केला, तुला कळते का ही कशाची झाड आहेत, ते कसले रसाळ फळ आहेत, ही वाटोळे करून टाकले, बागेचं वाटोळं केलं. हनुमंतरायाने वरून बघितलं आणि पाठ फिरून असं करून माघारी बसले. हे इकडून पाठीमागून मारू लागले. मग त्यांनी उचललं त्या ठिकाणी आणि दिलं परत सगळ्या जणाला बकाबक वरून असणारे फळं खाऊ हाणू लागले. आणि सगळ्याला खाळू सोडलं, शेपटाला सगळे बांधले आणि समुद्रात फिरकावले. आणि मग ते कसे तर जीव वाचून कोण पाहिल्या तशा. आता म्हणजे कुणाला पाठवावं, आता कसं करावं, कोण वाढण्यात आले काय नाही. आणि मग अंतर्ज्ञानाने त्यांना माहीतच होता हनुमंतराय आहे, ही श्रीराम प्रभू होते. पहिल्या अवतारामध्ये त्यांना भेटण्यासाठी हनुमंतराय आलेले होते, पण यादव असणारे होते, गर्व झाले होते. इकडं सत्यभामीला गर्व चढलेला होता, माझ्यासारखं सुंदर कोण नाही. गरुडाला गर्व चढला होता, मीच कृष्ण भगवंताला वाहून नेतो, दुसरं कोण नेऊ शकत नाही, माझ्या पाठीवर एवढं वजन होऊ शकतो. ह्याच्यासाठी सगळ्याचा गर्व हरण करण्यासाठी नारद मुनीने कृष्ण भगवंताने त्यांना हाक दिलेली होती आणि ते आले. आता सांगितलं हात जोडा, नमस्कार करा आणि त्यांनी येते तुमच्या. गरुडानं म्हणलं अजिबात जाणार नाही म्हणले, मी मला नकोच तिथं पाठवायचं म्हणजे मी जाणार नाही. तसं नाही, तुम्ही एक वेळ जाऊन बघणार. मग उद्धवाला बोलवलं, अक्रूरजीला बोलवलं आणि म्हणले तुम्ही जावा. आणि मग उद्धवाला सांगितलं मानानं सन्मानानं जावा, नमस्कार करा, त्यांना आदर सत्कार द्या, हनुमंतरायाला जय श्रीराम म्हणा आणि तुम्हाला श्रीरामानं बोलवले म्हणून सांगा. असं म्हणल्यानंतर मग गरुड पाठीमागं हळूहळू हळू गेले, पुढे उद्धवजी गेले आणि मग जय श्रीराम म्हणून हाक मारली दिली. म्हणल्याबरोबर त्यांनी हनुमंतराम श्रीरामाचं नाव घेणार, माझ्या स्वामीचं नाव घेणार, हे कोण असते ना पाहू लागले. तर आपण नमस्कार करू लागले आणि मग बोलू लागले आमच्यात एक श्रीराम आहे ते, आणि त्या श्रीरामाने आले तर तुम्हाला बोलवण्यासाठी पाठवले. म्हणल्यानंतर चला म्हणले येतो म्हणले. उड्डाण करत करत
तोपर्यंत इकडं कृष्ण भगवंताने काय केलं तर सगळं जी नगरी होती द्वारका नगरी अविद्या नगरी करून टाकली सुंदर अशी. आता बळीराम दादाला सांगितलं तुम्ही लक्ष्मण व्हा पटमन. रुक्मिणी मातेला बोलवावं तर सत्यभामा रुसते. सत्यभामेला सांगितलं तुम्ही सीता होऊन या. आता तिला सीता होता येईल का? हा परत एकदा मेकअप केला, दुसऱ्यांदा एकदा केला आणि काय दिसायला अगं चल तुला गोविंद बोलू लागलाय म्हणून असणारी सुभेद्रा हातात धरून ओढू लागली. चल लवकर चल लवकर म्हणून. आणि मग आल्यानंतर बसली. ही काय म्हणली देवाने सोंग आले म्हणजे चिमग्यास आल्यासारखं सगळ्या तोंडाला काळं लावून ठेवली. अशी सीता असते का? आणि मग सांगितलं की सेवक कोण गेले तर अक्रूरजी गेले आणि म्हणते तुम्हाला कृष्ण भगवंतानी सीता म्हणून या म्हणल्यात. आणि मग माता तिथंच बसल्या आणि फक्त मातेनं डोळे झाकले आणि डोळे झाकले आणि पाहत्यात तर काय शेतीचं स्वरूप सुंदर असं तिथं दाग दागिने घातलेली सुंदर अशी सीता माता निर्माण झाली. आणि लगेच आल्या हौस गतीनं त्या ठिकाणी आणि श्रीराम प्रभू कशी बसल्या, लक्ष्मण बसले, परत शत्रुघ्न सगळी असणारी लंका जी होती श्री अविद्या नगरी जशी होती तसंच द्वारका नगरी कृष्ण भगवंताने केली. आणि मग महान मंत्राला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला. पाहते तर का श्रीराम प्रभू लक्ष्मण दिसू लागलाय, सीतामाता दिसू लागल्या, साष्टांग दंडवत घातला जसं लोठांगण घालावं तसं. आणि मग म्हणू लागले देवा तू एवढा आहेस, तुझी एवढी चांगली द्वारका आहे आणि मला समजलं की तू कृष्ण भगवंताचं रूप धारण केलंयस. मग मला एक वेळा सीतामातेचा साष्टांग दंडवत घातला. सीतामातेकडे बघू लागले पाहू लागले. माते तुला लई त्रास झाला ग या राम अवतारामध्ये, खूप त्रास झाला बघ. वनात भटपट पडकत फिरलीस तू, तुझ्या पायात आग पडत होती असं म्हणू लागले. मातेला नमस्कार करू लागले. मातेनं हात फिरवला हनुमंतरायावर आणि झालात काय चमत्कार. तर सांगितले की बघितलं सगळं श्रीराम प्रभू झालेत म्हणले. आनंदानं 4 दिवस सोहळा झाला, ठेवून घेतलं आणि मग भोजन घातलं, विडे दिले आणि जायला निघालं. तर हनुमंतरायामध्ये देवा तू एक कृष्णरूप धारण केलंयस म्हण आणि ती कसं आहे ती मला दाखव. मग म्हणले हनुमंतराया तुम्ही डोळे झाका. आणि त्यावेळेस मग असणार काय केलं तर डोळे झाकले हनुमंतरायाने आणि इकडे कृष्ण भगवान झाले अंतर्ज्ञानानं. लक्ष्मण झाले, भरत झाले, शत्रुघ्न झाले, सीतामाता झाली आणि पाहिलं डोळे भरून त्या ठिकाणी स्वामीला आपल्या पाहिलं कृष्ण भगवंताला. अति आनंद झाला देवाला. तू समोर माझ्या असावं म्हणते देवाला. तशा प्रकारे आनंद झाला. आणि मग कृष्ण भगवान त्या ठिकाणी सांगते की आता आम्हाला विनंती द्यावी जाण्याचा मार्ग देवा म्हणल्यानंतर हनुमंतराच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि श्रीराम श्रीराम म्हणत त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला. रुक्मिणी मातेला घातला, त्यांना घातला. आणि मग हनुमंतराया गर्व हरण झाला. कुणाचा झाला तर सत्यभामाला वाटत होती की सगळ्या नारीपेक्षा मीच सुंदर आहे, माझंच स्वरूप सुंदर आहे आणि रुक्मिणी बी फिकी आहे, दुसऱ्या तर फिक्याच आहेत असं म्हणत होती. तिचाही गर्व हरण झाला. तिलाही सीतामाता होता आला नाही. गरुडाला गर्व झाला, त्यांचाही झाला. आणि प्रद्युम्नाला वाटत होतं 64 किती 28 असणारे त्या ठिकाणी 56 कोटी यादव होते आणि त्याच्यापेक्षा कृष्ण भगवान चपळ आहे ते असं वाटत होतं. त्यांचाही असणारा या ठिकाणी गर्व हरण झाला. म्हणून गर्व करू नका, देवाला गर्व सहन होत नाही. फक्त प्रेमवत्सल असणारा हा भगवान आहे आणि त्याच्या आपल्याकडे दुसरं काहीही नाही, त्याला काहीही लागत नाही. अशा प्रकारची या ठिकाणी गोड कथा झालेली आहे. मी